तस्करीच्या गुन्ह्याखाली मिसेस सायली सुभेदार यांना अटक करण्यात आली. नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ठरलं तर मग मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो आला आहे. या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत, मुसळधार पाऊस सुरू आहे, विजा चमचमत आहेत आणि सुभेदार बंगल्याच्या बाहेर खूप सारे पत्रकार जमा झाले आहेत आणि पत्रकार अशी बातमी देत आहेत, वात्सल्य आश्रमाच्या 8 अल्पवयीन मुलीच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली मिसेस सायली सुभेदार यांना अटक करण्यात आली आहे. सायलीच्या हातामध्ये बेड्या ठोकून पोलिसांनी सायलीला डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामधून सायलीला पोलीस व्हॅनकडे घेऊन जात आहेत. सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. बाहेर खूप सगळे पत्रकार आणि लोक जमले आहेत व ते सायलीला म्हणत आहेत, वात्सल्य आश्रमाचा असा उपयोग केला तुम्ही स्वतः आई होणार आहात आणि असं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? मधुभाऊ पण आहेत का तुमच्या सोबत? असे अनेक प्रश्न पत्रकार विचारत आहेत. अर्जुनला तर काय करावं काहीच समजत नाही. अर्जुन पत्रकारांना विनंती करत आहे, तुम्ही असं बोलू नका, फोटो काढू नका, सायलीला यामध्ये फसवलं आहे. माझी सायली निर्दोष आहे, प्लीज मी तुमच्या पाया पडतो. तर पोलीस सायलीला घेऊन जात आहेत. सर्व सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबावर खूप मोठं संकट आलं आहे आणि सगळेजण मिळून सायलीची अवस्था पाहून प्रतिमा रविराज खूप मोठ्याने रडत आहेत. अर्जुन सायलीला धीर देत म्हणत आहे, सायली तू काळजी करू नको, मी आहे, मी आलो, मी तुला लवकरच बाहेर काढेन यातून. तर इकडे मैपत हा म्हणत आहे, आणि मी सुद्धा आहे, गोष्ट अजून संपली नाही. इकडे आता पोलिसांनी सायलीला तुरुंगामध्ये बंद केला आहे आणि अर्जुन हा सायलीकडे आला आहे आणि अर्जुन सायलीला म्हणत आहे, मी तुला निर्दोष मुक्त करेल, पण मला आपल्या बाळाची काळजी वाटत आहे. सायली अर्जुनला म्हणत आहे, 2 जीवाची आहे, त्यामुळेच बळ दुपटीने वाढलं आहे माझं. आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. तर आता प्रिया टाळ्या वाजवत सायलीजवळ आली आहे. प्रिया खूपच खुश झाली आहे आणि ती सायलीला म्हणत आहे, तुमच्या दोघांचं पण स्वागत आहे. आता खेळ सुरू झाला आहे सायली. तर सायली प्रियाला म्हणत आहे, मला माहित आहे हा खेळ तू सुरू केला, पण याचा शेवट आता मी करेल आणि तुझ्या डोळ्यासमोरून अगदी सन्मानाने निर्दोष मुक्त होऊन जाईल. तू बघच प्रिया.